नमस्कार मित्रांनो, पीक विमा 25% अग्रिम पीक विमा जो काही तुमचा पेंडिंगमध्ये राहिलेला आहे, त्याच्यामध्येच हिंगोली जिल्ह्याला वाटपाला ही सुरुवात होणार आहे. ती कधी होणार आहे, त्याचप्रमाणे किती गावांना होणार आहे, या गोष्टीचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचं बऱ्याचशा प्रमाणात असं म्हणणं आहे की बाबा आमचं आम्ही उडदाचं म्हणा, मुगाचं म्हणा ह्यांचा देखील पीक विमा भरला होता, तर त्याची रक्कम आम्हाला मिळेल का? त्याचप्रमाणे कापसाची रक्कम मिळेल का? सोयाबीनची रक्कम मिळेल व एकंदरीत किती रक्कम आमच्या खात्यावर जमा होईल व कधी जमा होईल ह्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा. त्याचमध्ये हिंगोली जिल्हा असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, हे 25% अग्रिमाचे जिल्हे. त्याचप्रमाणे बाकी स्वतः क्लेम केलेले जे काही जिल्हे आहेत त्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेचशा कमेंटच्या माध्यमातून हाच प्रश्न येतो की किती तारखेला रक्कम ही खात्यावर जमा होणार आहे पीक विम्याची. तर बघा, ह्याच्यामध्ये मी एकेका पिकानुसार किती रक्कम मिळणार आहे व एकंदरीत हेक्टरी रक्कम किती तुमच्या खात्यावर व कधी जमा होणार आहे ह्या गोष्टीचा सविस्तरपणे मी उल्लेख व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याचप्रमाणे आता बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे म्हणजे याचे अधिकृत पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत. त्याचमध्ये हिंगोली जिल्ह्यांच्या गावांची देखील यादी आलेली आहे. ती गावांची यादी पाहायला गेलं तर एकंदरीत 30च्या आसपास गावं आलेली आहेत. आता ह्यामध्ये मी गावांची देखील तुम्हाला नावे सांगतोय, तर तुम्ही त्या गोष्टीची देखील काळजी घ्या. म्हणजेच जे काही गावांची नावे सांगतोय ते गावांची नावे जर तुमची असतील तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याचमध्ये आणखी बरेचसे म्हणजे एकूण ओव्हरऑल पाहायला गेलं तर एकूण 68 गावं आहेत हिंगोलीमधले, ह्यांना रक्कम वाटप होणार आहे. तर बघा, ह्याचप्रमाणे बाकी जिल्ह्यांची देखील गावांची यादी आलेली आहे. एक एक करून आपण सर्व गावांची यादी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजेच या व्हिडिओमध्ये झालं नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये अगोदर 25% अग्रिमचे जिल्हे, त्यानंतर जे स्वतः क्लेम केलेले शेतकरी आहेत त्यांचे जिल्हे, असं एकंदरीत आपण सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे रक्कम खात्यावर किती जमा होणार आहे हेक्टरी हे देखील तुम्हाला मी सांगतोय. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत वेळेचं वाया न घालवता. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे ह्याच्याच संदर्भाची नवीन जी काही तुमच्या गावची अपडेट येईल ती तुम्हाला सर्वात लवकर मिळून जाईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता आपण हळून हिंगोलीचे जी काही गावं आहेत ह्यांना जानेवारीच्या 5 तारखेच्या आसपास व 10 तारखेच्या अगोदर रक्कम ही खात्यावर जमा होणार आहे. तर चला आपण एक एक करून गावांची नावे जाणून घेऊया. त्याचप्रमाणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये परभणी, नांदेड, यवतमाळ व लातूर ह्या 4 जिल्ह्यांचा मी उल्लेख करणार आहे व त्यांच्या देखील गावांची यादी आली आहे. जर तुम्हाला ती डायरेक्ट यादीच पाहायची असेल तर कमेंटमध्ये देखील कळवा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट याद्यांचे PDF देखील आणून देईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हिंगोलीमध्ये बघा, आता हिंगोलीमध्ये आडगाव जिल्ह्याची लोकसंख्या 2358 आहे. ह्यांच्यामध्ये वाटप हे सुरुवात आडगावपासून होणार आहे. त्यानंतर अंबाळा, अंधेरवाडी, बळसोंड, बेलुरा, बेळवाडी, त्यानंतर भिंगी, त्यानंतर घेऊया आपण ब्रह्मापुरी, चिखलेवाडी, चिंचोली, चिंचपुरी, त्यानंतर धोत्रा, डिग्रस्के, हिंगोली, इडोली, इसापूर, जामवाडी, त्यानंतर काळगाव, कळकोंडी, काळती व कानका ही जिल्हे आधी आहेत सुरुवातीला. ह्यानंतर उर्वरित आणखी जिल्हे आहेत, जवळपास 30च्या आसपास जिल्हे गाव आहेत, ह्यांना वाटप होणार आहे. तर बघा, यामध्ये आणखी बघा गावांची नावे झाली. औंढा तालुक्यामध्ये उमरा असेल, काठोडा असेल, त्यानंतर उमरा काठोडा झाल्यानंतर नागेशवाडी, ह्या गावांना वाटप ही 10 तारखेच्या आसपास होणार आहे. तर ह्यामध्ये आता प्रश्न पडला आहे बाकी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना. तर बघा, आता परभणीचा देखील आता ह्यामध्ये गावांची यादी आलेली आहे. तर बघा, परभणीमध्ये देखील मी तुम्हाला सांगतोय त्या अगोदर तुम्ही रक्कम जाणून घ्या. बघा, 25% अग्रिमाची जी काही रक्कम तुमची आहे यामध्ये 12,500 कापसाला भेटणार आहेत व उर्वरित सोयाबीनला, आणि बाकी जे तुमचे 2 पिकं आहेत म्हणजेच उडीद असेल व मूग असेल ह्यांच्यासाठी तुम्ही जास्त विम्याची अपेक्षा करू नका, कारण ह्या 2 पिकांना पाहावा तेवढा विमा ॲक्च्युअलमध्ये मिळत नाही. तुमची हेक्टरी रक्कम असेल तर 22,500च्या आसपास तुमची एकंदरीत रक्कम सोयाबीन, कापूस ह्या दोन्हीची मिळून एकत्रच खात्यावर जमा होणार आहे. तर ही होती हिंगोली जिल्ह्यासंदर्भात अपडेट. आता हिंगोलीचा शेजारचा जिल्हा आपण घेऊया. यामध्ये आता हिंगोली झाल्यानंतर आता आपण परभणीमध्ये येऊया. बघा, परभणीचा एकंदरीत पाहायला गेलं तर आता जी काही परभणीचे गावं आहेत ह्यांची देखील यादी 32च्या आसपास गावं आहेत. तर बघा, आणि त्यातनं हिंगोलीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंगोलीमध्ये 30 महसूल मंडळामध्ये हे वाटप होणार आहे. तुमचं कोणतं महसूल मंडळ आहे तुम्ही आता जाणून घ्या. आता बघा, परभणीमध्ये नांदेखेडा, वांगी, असोला, त्यानंतर टाकळी, सिंगणापूर, ताडपांगरी, इटलापूर, आमडापूर, लोहगाव, बोरवंड खुर्द, त्यानंतर उमरी, तापसावाडी, आनंदवाडी, त्यानंतर कौटमवाडी, साळापुरी, ब्रह्मपुरी पाथरी तालुक्यामधला व इंदेवाडी
हे परभणीचे गाव आहेत. आता ह्यानंतर बघा जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर व यवतमाळ हे 4 जिल्हे मी घेणार आहे. पण ते जर आत्ता जर घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच संदर्भात ह्या गावांची देखील यादी जवळपास जालन्यामध्ये पाहायला गेलं तर एकंदरीत जालन्यामध्ये 23 गावं आहेत. 23 गावांची यादी जालन्याची पीक विम्याची समोर आलेली आहे. तर बघा तुमच्या ह्या 5 जिल्ह्यांव्यतिरिक्त जर दुसरा कुठला जिल्हा असेल तर तो कमेंटमध्ये व गावाचं नाव देखील कमेंटमध्ये टाकून ठेवा. म्हणजेच तुमच्या संदर्भाची जी काही म्हणजे अपडेट आलेली असल्यास तुम्ही ₹1 जर पीक विमा भरलेला असेल तर तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. जर 5 किंवा 10 तारखेच्या आसपास ह्या जिल्ह्यांच्या नंतर तुम्हाला मिळू शकतो. आता बाकी जिल्हे कोणते आहेत ह्या 5 जिल्ह्यांव्यतिरिक्त ते तुम्ही स्वतः जाणून घ्या. ते जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. त्याचप्रमाणे चॅनलला जर लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या, कारण नवीन अशीच प्रकारची चांगली व उत्कृष्ट माहिती मी चॅनलवरती घेऊन येत असतो. तर पुढच्या जिल्ह्याची व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. तर माहिती व उपयोगी वाटली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.